नमस्कार मंडळी. मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे आणि 8 वर्षांपूर्वीचा जो काही भूतकाळ आहे तो सगळा आता तिलोत्तमाच्या समोर येणार आहे. ही खोटारडी भैरवी हा सगळा कांड ह्या भैरवीने आणि राजकुमार या दोघांनी मिळून केलाय, हे सत्य आता तिलोत्तमाच्या समोर येणार आहे. मंडळी, ज्या क्षणी आता जेव्हा हा सारंग शुद्धीवर येतो आणि एवढं मोठं सत्य जे आता भैरवीला समजलंय, म्हणजे ओवी ही सारंग आणि सावलीची मुलगी आहे आणि ओवीच्या हातावरचा जेव्हा तो जन्मखूण सावली पाहते तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालंय. आणि त्यानंतर तिलोत्तमासमोर एक गोष्ट येते, ती म्हणजे अबीर आणि ओवी ही दोघं जण सख्खी भावंड आहेत आणि सारंग आणि सावलीची मुलं आहेत. सगळं सगळं काही समजणार आहे. आणि त्यानंतर आता तिलोत्तमाने सावलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारलंय. तर मंडळी, खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हे तिलोत्तमा आता सगळ्यांसमोर या भैरवीचं थोबाड कसं फोडते हे सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी, इकडे आता सारंगला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. सावली साईडला बसलेली असते. डॉक्टर म्हणतात, सावली काही प्रोग्रेस आहे का? तू त्याच्याशी बोलतीयस ना? सावली म्हणते, हो मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करते. मी त्यांच्या शेजारीच बसून आहे, कंटिन्यू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण काहीच रिस्पॉन्स नाही दिसत आहे, काहीच कळत नाही आहे. डॉक्टर आता इथे येतात आणि सारंगला चेक करतात. आणि तेवढ्यात तिलोत्तमा आणि भैरवी मागोमाग ही मोनिका तिघी पण आल्यात बरं का. डॉक्टर चेक करतात आणि म्हणतात की काय झालं, का असं होतंय? खरं तर सारंग ह्या वेळेला आता शुद्धीवर यायला होता. सावली, तू त्याच्या कडेला बसून त्याच्याशी बोलत नाहीयेस का? आता मंडळी, इकडे आता तिलोत्तमाने सावलीला काही सारंगच्या जवळ सुद्धा जायचं नाही, त्याला स्पर्श करायचा नाही असं सांगून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता ही लगेच मोनिका म्हणते, गं सावली, तू त्याच्या कडेला बसून त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी त्याला स्पर्श करून बोलायला हवं, तेव्हा सारंगला बरं वाटेल ना. तुला कळतंय का? तुला कळत नाही आहे, तू हे करायला पाहिजेस. त्यावर डॉक्टर आता म्हणतात की हो, त्याबरोबर म्हणतात, जेव्हा तुम्ही आपुलकीने त्याचा हात जवळ घ्याल, त्याच्याशी बोलाल, आपलेपणाने बोलाल, तेव्हा तो शुद्धीवर येणार आहे आणि हे तुला करावं लागणार आहे. सावली, तू एक काम कर, त्याच्या बाजूला बस, त्याचा हात हाताने घे, मायेने त्याच्या हातावर डोक्यावर हात फिरव, मग त्याला बरं वाटेल. अगं, जेव्हा तू आपुलकीने सगळं करशील तेव्हा बरं वाटणार आहे ना. तेवढ्यात मोनिका म्हणते की अगं कर ना, डॉक्टर तुला सांगतात, बस ना त्याच्या शेजारी, बस, त्याला बरं करायचं आहे. सावली, आता इथे सावली बिचारी बघत बसते, पण आता डॉक्टर म्हणतात म्हटलं तिला बसावं लागतं. सावली आता सारंगच्या शेजारी बसते, त्याचा हात हातामध्ये घेते हळूच आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. पण आता ती तिलोत्तमाकडे बघत असते. तिलोत्तमाचं तोंड पूर्णपणे वाकडं झालं आहे, कारण तिला ते अजिबात आवडत नसतं. ती म्हणते, ह्या सगळ्याची गरज आहे का हो डॉक्टर? डॉक्टर म्हणतात की हो, मी तुम्हाला बोलले ना की असे आजार आहेत जे औषधाने बरे होत नाही, ते माणसाच्या मनाने, स्पर्शाने बरे होतात. आणि खरंच सावली त्याचा हात अगदी हातात प्रेमाने घेते, हातावरून हात फिरवते आणि सारंगला आवाज देत असते, सारंग, सारंग उठा ना. सारंग, मी सावली बोलते तुमची. मी आले तुमच्याकडे. आत्ता मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आहे. तुमची सावली आली आहे सारंग. आणि बिचारी रडत पण असते आणि हळूच एक हात त्याच्या डोक्यावरून फिरवते. आणि मंडळी, त्याच वेळेला सारंगने ना जो हात सावलीने तिच्या हातात धरलेला असतो तोच हाताने घट्ट पकडतो तो. आणि सावलीला ते लगेच कळतं. पण आता इथे लगेच भैरवी म्हणते की काय होतंय, कुठे काय होते, काही होत नाही ह्या सगळ्याने. तर मंडळी, इकडे असं दाखवलंय की आता ओवी आणि अबीर दोघं सुद्धा इथे देवाची म्हणजेच विठुराईची प्रार्थना करत असतात की प्लीज लवकरात लवकर माझ्या बाबाला. आणि अबीर म्हणत असतं की माझ्या सुपर हिरोला लवकर बरं कर. हे दोघं जण रडत असतात, प्रार्थना करतात. तर मंडळी, आता इकडे असा चमत्कार होताना दाखवलाय, म्हणजे ह्यांची प्रार्थना सक्सेसफुल झालेली आहे आणि सावलीचं प्रेमसुद्धा. सावली ते सारंगचा हातात घेऊन बोलत असते आणि सावलीला तो स्पर्श जाणवतो की सारंगने तिचा हात घट्ट पकडलाय. आणि तेवढ्यात डॉक्टरांचं सुद्धा लक्ष जातं आणि डॉक्टरांना सुद्धा कळतं की खरंच चमत्कार झालाय. डॉक्टर आता इथे हसतात, म्हणजे हसत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. आणि भैरवी म्हणते की काय झालं डॉक्टर, काय झालं, काय म्हणताय तुम्ही? काही होत नाहीये, तुम्ही एवढं सगळं सांगून सुद्धा काही उपयोग झाला नाहीये त्याचा. उठ ग तिथून, उठ. असं भैरवी आता आता ही तिलोत्तमा आहे ना, सावलीला म्हणत असते, उठ तिथून. काही होत नाही त्याचा हात पकडून, काही झाले का? काही झालं नाही आहे. पण मंडळी, तो स्पर्श जो आहे ना तो सावलीला जाणवलेला असतो. आणि आता मंडळी, सावलीला तर विचारीला वाईट वाटतं आणि ती सुद्धा डॉक्टरांकडे बघते आणि तो हात आहे ना सारंगचा त्या हातातून खाली ठेवत असते. पण सारंग आता हात खाली ठेवणार तेवढा सारंगने पुन्हा एकदा तो हात गच्च पकडलाय. तेवढ्या डॉक्टर आता त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की अरे, खरंच चमत्कार झालाय सारंग, कारण सारंग हा हात सोडतच नसतो सावलीचा. सावली हात खाली ठेवायला जाते तेव्हा. आणि सावलीलाही आता कळत नाही आहे की त्याच्या हातातून हात कसा सोडून घ्यायचा. पण डॉक्टर आता हसतात आणि म्हणतात की होते, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये. आणि सावलीसुद्धा आता पुन्हा सारंगला आवाज देते की सारंग उठा ना, उठा सारंग, सारंग तुमची सावली आली आहे तुम्हाला भेटायला, उठा.
आणि मंडळी जेव्हा आता हे सगळं घडत असतं ना तेव्हा तिलोत्तमा म्हणते की काय होते नक्की डॉक्टर. डॉक्टर सांगा ना काय झालं. डॉक्टर म्हणतात हो बघा ना त्याने त्यांचा हात पकडून ठेवला आहे, ते शुद्धीवर येतात आहेत. आणि सावली आता त्याचा हात खाली ठेवणार तेवढ्यात सारंग आहे ना त्याचा दुसरा हात हलवतो आणि तेवढ्यात आता तिचं मोनिकाचं लक्ष जातं आणि मोनिका म्हणते हलवला हलवला दुसरा हात पण हलवला, बघा डॉक्टर बघा त्याने दुसरा पण हात हलवला. आणि तर ती दोरातच उड्या मारायला लागते आणि टाळ्या वाजवायला लागते. लगेच म्हणते आई आई बघताय ना तुम्ही सारंगने हात हलवला, अहो सावलीचे प्रयत्न सक्सेसफुल झाले. सारंगला सुद्धा सावली त्याच्या जवळ हवी आहे, बघा ना सावलीचा स्पर्श झाला आणि त्यांनी त्याच्या दोन्ही हातांची हालचाल सुरू केली आहे, सावलीचा हात त्यांनी घट्ट पकडून ठेवलाय. आणि मंडळी आता इथे तिलोत्तमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसला, म्हणजे खरंच हे खरंच शक्य झालं. आणि ते देवाचा आता आभार म्हणते की देवा खरंच तुझी खूप कृपा झाली माझ्यावरती. आता इथे डॉक्टर म्हणतात की ही सगळं काही सावलीमुळे झालंय, तिने त्याला मायेने हात फिरवला आणि म्हणून हे सगळं झालंय. मी म्हणाले होते ना तुम्हाला की माणसाच्या स्पर्शामध्ये खूप ताकद असते आणि तीच ताकद आता सावलीच्या ताकदीमुळे सारंग शुद्धीवर आलाय. आणि सावलीला सुद्धा आता तो आनंद आहे ना गगनात मावेनासे झालेला असतो. सारंगने आता हळूच तो हात वरती 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 नेलाय आणि जो हात सावलीने ऑलरेडी पकडून ठेवलेला असतो त्या हातावरती आता सारंग नेऊन दुसरा हात ठेवतो. आणि हे सगळं बघून तुम्हाला आश्चर्य वाटतं. आता सारंग शुद्धीवर आला ह्या गोष्टीचा तिला आनंद झालाय, पण त्याने सावलीचे दोन्ही हात त्याच्या हातात पकडून ठेवलेत, ज्याचा मात्र तिला तर राग आलाय बरं का. हे मात्र तिला आवडत नसतं. सावली आता तिलोत्तमाकडे बघते आणि तिलोत्तमा सावलीकडे सुद्धा रागारागाने बघते. तिला हे अजिबात आवडत नाही, म्हणजे आपण त्याच्यावरती एवढं प्रेम करतोय आणि ह्याला सावलीचा स्पर्शाने तो शुद्धीवर आलाय. आता तिचं असं झालं की आनंदसुद्धा झालाय आणि तिला दुःखसुद्धा होतं की सावलीचा हात पकडलाय म्हणून. तर छान दाखवले मंडळी हा भाग. त्यानंतर सावली आता त्याच्या डोक्यावरून केसांवरून हळूच हात फिरवत असते आणि सारंगला म्हणते की सारंग उठा ना सारंग. पण आता सारंगने हातांची म्हणजे हातापायांची हालचाल केली आहे, पण अजून पण त्याने काही डोळे उघडले नाही आहेत. डॉक्टर म्हणतात की जर सावली यांच्यासोबत इथे अशाच राहिल्या तर त्याच्यामध्ये लवकर इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, तो डोळे उघडून उठून उभा सुद्धा राहू शकतो, अचानक चमत्कार होऊ शकतो. आणि मंडळी आता ही जी मोनिका आहे ना अशी जोरजोरामध्ये येण्यासारखी टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की सावली खरंच तुझ्यामुळे सगळं हे झालंय. तर मंडळी इकडे दाखवले की अबीर आणि ओवी दोघं सुद्धा आता प्रार्थना करत असतात. आणि तेवढ्यातच ओवी लगेच म्हणते की बाबा बाबा, आणि ती घाबरल्यासारखं करते. अबीर म्हणतो की काय झालं सावली, आपलं सॉरी ओवी तू का रडतेस अशी आणि का ओरडतेस बाबा बाबा म्हणून. ते म्हणते की नाही मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भयंकर स्वप्न होतं. ते एक खूप उंच टेकडी होती, डोंगर होतं, त्या डोंगरावर एक मंदिर होतं आणि तिकडे जंगलातून वाट होती. अबीर म्हणतो की आणखीन काय काय दिसलं. ओवी म्हणते मला एवढंच दिसलं. अबीर म्हणतो की बरं ते मंदिर कोणाचं होतं ते तरी माहिती आहे का. ओवी म्हणते की नाही ना ते मला काहीच नाही दिसलं, पण इतकंच दिसलं की डोंगरामध्ये मंदिर आहे आणि तिकडे खूप जंगल होतं आणि ते जंगलातून वाट होती, इतकंच आठवलं. तर मंडळी आता ही तिलोत्तमा जी आहे ना रागारागाने इकडे तिच्या रूममध्ये येते. तिला ना ते सहनच झालं नाही आहे की सारंग जो सावलीचा हात पकडलाय आणि तिच्या स्पर्शाने त्याला शुद्ध आले हे तिला पचतच नाही आहे बरं का, सहनच होत नाही आहे. तिच्या मागोमाग आता भैरवी येते आणि भैरवी म्हणते की तू काय विचार करतेस, कसला विचार करतेस, आपलं ठरलं होतं ना ह्या सावलीला आत्ताच्या आता बाहेर काढायचं, मग तू कसला विचार करतेस, अगं काढ ना तिला बाहेर. त्यावर आता इथे तिलोत्तमा म्हणते की माझे हात ना दगडाखाली आहेत, मी ना काहीच करू शकणार नाही आहे, काहीच करू शकणार नाही आहे. आता ही म्हणते तुला कळतंय का तू काय करतेस ते, अगं त्या सारंगने आत्ता तिचा हात पकडला आहे, तो शुद्धीवर आला नाही आहे तरीसुद्धा बघितलंस ना, फक्त तिच्या स्पर्शाने तिचा हात पकडला आहे त्याने, त्याच्या मनात अजूनही सावली आहे, सावलीवरती प्रेम आहे. आणि जर तो शुद्धीवर आला आणि सावलीला इथून जाऊच दिलं नाही तर, आणि ही सावली त्याच्याशी अशी चिपकून बसेल अशी चिपकून बसेल आणि कायमची स्थिती राहील, या घरातून जाणारच नाही आहे. आणि म्हणूनच मी म्हणते सारंग पूर्णपणे शुद्धीवर येण्याआधी, त्याचे डोळे उघडण्याआधी आत्ताच्या आता तिला हाकलून दे आणि त्याची आता अशी पण इम्प्रूव्हमेंट होतीये, तो येईल शुद्धीवर, कशाला काळजी करतेस. आपल्याला ह्या सावलीची काही गरज नाही आहे. तुला हवं असेल ना तर मी फॉरेनवरून माझ्या चांगल्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत त्यांना इथे बोलावून घेते, नाहीतर आपण सारंगला तरी तिकडे घेऊन जाऊ. ह्या सावलीची काही गरज नाही आहे, तू आत्ताच्या आता सावलीला इथून बाहेर काढ. पण मंडळी तिलोत्तमा आहे ना ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते, तिच्याकडे लक्षच देत नाही आहे. तर मंडळी इकडे आता ह्या दोघी जणी असतात, सावली आणि ही अमृता. अमृता म्हणते की सावली थँक्यू सो मच, खरंच तुझ्यामुळे आज सारंग शुद्धीवर आले. तुला दिसतंय ना की आज सगळं जे काही आहे ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. आणि तिथे बबलू जो आलेला आहे तो बबलू सुद्धा म्हणत असतो की खरंच वहिनी तुम्ही ना तिथे जाऊच नका, तुम्ही जर इथे सारंगच्या सोबत राहिलात, त्याचा असाच हात पकडून राहिलात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवलात, त्याची काळजी घेतलीत ना तर सारंग एकदम लवकर बरा होईल आणि ओविलाला सुद्धा मग सगळ्यांनाच आवडणार आहे. काय म्हणते सावली अमृता वहिनी. अमृता सुद्धा म्हणते की हो आम्हाला सुद्धा आवडेल. तेवढ्यात आता सारंग लगेच ही म्हणते की काय म्हणते तुम्ही बबलू भाऊजी, अहो त्यांचं लग्न झालं आहे, त्यांची बायको आहे आणि असं कसं चालेल.
बबलू भाऊजी मला माझ्या मर्यादा माहिती आहेत आणि सारंगला आता बरंसुद्धा वाटतंय. त्याच्यामुळे माझं इथे थांबणं चुकीचं आहे. मला इथून जायला हवं. मी इथे नाही थांबू शकत. मी अभिरच्या स्कूलमध्ये जाते आणि तिकडूनच त्याला घेऊन जाते. त्यावर आता बबलू म्हणतो की नाही सावली वहिनी, तुम्ही मग डिरेक्टली गेलात तरी चालेल. अभिरला घेऊन मी येतो आणि तुमची बॅग पण आहे ना, ती बॅगसुद्धा मीच घेऊन येतो. सावली म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर मंडळी आता इकडे ही भैरवी आहे ते तिलोत्तमाचे पुन्हा कान भरत असते की अगं तुला कळत का नाही आहे तिलोत्तमा, ही सावळी त्या सारंगला एक भांडगुळासारखी चिपकून बसली आहे, ती तिथून जाणार नाही आहे. हा सगळा तिचा आणि मुद्दाम ह्या सगळ्याचा प्लॅन आहे. तुला कळतंय का? जेव्हा सावलीचं लग्न झालं सारंगसोबत, ते कोणत्या परिस्थितीत झालं? तो सगळा जगन्नाथचा प्लॅन होता, त्याने घडून आणलं होतं. आणि कशावरून आत्ताही या जगन्नाथचा आणि सावलीचा प्लॅन असेल? सारंगला मारण्याचा सुद्धा प्लॅन त्यांचाच होता असेल, जेणेकरून सारंग एकदा आजारी पडला की सावली पुन्हा या घरामध्ये येईल. मे बी हे सगळं त्या जगन्नाथ आणि सावलीने मिळून केलं असणार आहे. तुला नाही वाटत आहे का? हे बघ तिलोत्तमा, तू इमोशनल होऊन विचार करू नकोस. कसलाही वेळ न घालवता आपल्याकडे अजूनही वेळ आहे. आत्ताच्या आत्ता त्या सावलीचा हात धर आणि तिला घराच्या बाहेर काढ. प्लीज ऐक माझं. तिलोत्तमा म्हणते की प्लीज प्लीज आता मला आणखीन काही सांगू नकोस. मी आता या क्षणी फक्त माझ्या सारंगचाच विचार करणार आहे. त्या मुलीमुळे माझा आज सारंग शुद्धीवर आला, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे आणि मला बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. आता ही भैरवी म्हणते की हे बघ बाई, तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धुंडावरून घेणार आहेस. आत्ता तू हा निर्णय घेतेस, पण उद्या तुला ह्याच गोष्टीचा पश्चाताप होणार आहे. लक्षात ठेव. ही सावली आता काय तुझ्या घरातून बाहेर पडत नसते. तिलोत्तमा म्हणते की माझ्या आयुष्यात काय निर्णय घ्यायची, माझ्या मुलांचं काय बघायचं, त्यांचं भवितव्य कशामध्ये आहे, भळं कशामध्ये आहे, हे माझं मला चांगलं कळतं. तू नको सांगूस मला. माझा निर्णय झालाय. मी त्या मुलीला घराच्या बाहेर काढू शकत नाहीये. जोपर्यंत सारंग व्यवस्थित शुद्धीवर येत नाहीये, त्याला बरं वाटत नाही, तोपर्यंत मी नाही करणार आहे. आणि आता भैरवी चिडचिडी रागारागामध्ये निघून जाते. तर इथे ही आहे ना आपली मोनिका, आता तिने 2 चहा आणलेले असतात आणि ते चहा आणलेले असतात तिने, एक भैरवीसाठी आणि तिलोत्तमासाठी. ती म्हणते की त्या भैरवी काकू कुठे गेल्या? त्या रागारागाने गेल्या का कुठे? ती म्हणते की हो, रागाने गेली ती. तिला नाही आवडलं ती सावली इथे आलेली आहे ती. ती म्हणते ओ शिट, म्हणजे मी आता एवढा चहा केला, माझा चहा वाया जाणार का? तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की काय? ती म्हणते तसं नाही आई, पण मी एवढा छान प्रेमाने चहा केला होता ना, म्हणून म्हणाले. पण का तेवढ्या रागारागाने का निघून गेल्या? तर ती म्हणते की काय सावली इथे आलेली, तिला आवडलं नाही आहे. आता ही लगेच म्हणते की आई पण त्यांना का कळत नाही आहे? म्हणजे बघा ना, आज सारंग शुद्धीवर आले तो सावलीमुळेच आलाय ना, मग सावलीची ती गरज आहे खरं तर. तर प्रेक्षकांनी इकडे आता पुढच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की सावली आता निघून जाणार आहे, कारण सारंग आता थोडा शुद्धीवर आला आहे. पुन्हा त्याची बायकोसुद्धा येणार आहे. असं कळल्यानंतर सावली म्हणते की मी आता निघते, म्हणून सावली निघून जात असते. तर मंडळी प्रोमोमध्ये असं दाखवलं की सारंग आता शुद्धीवर येणार आहे. पुन्हा तो सावली सावली करत असतो, त्याला सावली दिसत नाही आहे. आणि मंडळी सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे, म्हणजे आता सारंग शुद्धीवर आल्यानंतर त्याला मधल्या 8 वर्षांमध्ये जे काही घडलं ते काही आठवत नाही आहे. आणि 8 वर्षापूर्वीचं सगळं त्याला आठवतं आहे आणि त्याला हेच अजूनही जाणवतं की सावली आपली बायको आहे, त्याला आपली मुलगी आहे किंवा काहीच आठवत नाही आहे. तर मंडळी मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे, कसं घडणार आहे, हे सगळं काही आपल्याला आता उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल.